नमस्कार, मी हर्षाली. आजच्या बीट डायबिटीज या कार्यक्रमात तुमचं स्वागत. मधुमेहासंबंधित माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे. मधुमेहाचं व्यवस्थापन जर नीट केलं गेलं नाही तर त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. शरीराच्या विविध अवयवांवर याचे परिणाम जाणवतात. पण मधुमेहाच्या योग्य व्यवस्थापनाने म्हणजेच संशोधन झालेल्या उपचारांनी, योग्य शास्त्रीय माहितीने आणि संबंधित विषयाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतल्याने मधुमेहावर मात करणं आता शक्य झालंय. बीट डायबिटीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेहाचं व्यवस्थापन जाणून घेणार आहोत. मधुमेहासंदर्भातले गैरसमज आणि वास्तव याद्वारे. त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर अश्विनी जोशी, डॉक्टर गौरी ताम्हणकर आणि डॉक्टर प्रीती घोलप. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अश्विनी जोशी, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट, जोशी डायबिटीज क्लिनिक आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे. डॉक्टर गौरी ताम्हणकर, कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट, मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक. डॉक्टर प्रीती घोलप, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट, कोथरूड, पुणे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर गौरी ताम्हणकर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. मधुमेहाच्या व्यवस्थापनात जीवनशैलीमध्ये बदल किती प्रमाणात भूमिका बजावतात आणि एकंदरीतच कॉन्फिडंट राहण्यासाठी तुम्ही यासाठी कोणत्या टिप्स द्याल? पेशंटना जेव्हा डायबिटीज आहे हे कळल्यानंतर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर असतं की आता आपण काय खायचं, कसं राहायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं, अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असतात. तर त्याच्यामध्ये 4 आधारस्तंभ आहेत. त्यांची जी काही जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक आधारस्तंभ आहे ते म्हणजे त्यांचं पथ्य, दुसरं म्हणजे व्यायाम, तिसरं म्हणजे सांगितलेली औषधं, इंजेक्शन जे काही असेल ते, आणि चौथं मॉनिटरिंग किंवा तपासण्या. तर या 4 आधारस्तंभावर त्यांची जीवनशैली अवलंबून असली पाहिजे. आणि बरेच वेळा एखाद्या पेशंटला लागू पडलेला जे काही पथ्य आहे, व्यायाम आहे, तो दुसऱ्या पेशंटला लागू पडेलच असं नाही. त्यामुळे टेलरमेड अप्रोच किंवा प्रत्येक पेशंटला त्याच्या जीवनशैलीनुसार पथ्य आणि व्यायाम सांगितला तर तो योग्य प्रकारे तो फॉलो करू शकतो किंवा त्याप्रमाणे त्याच्या ह्याच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो म्हणजे टेलरमेड अप्रोच किंवा प्रत्येकाला लागू पडेल त्या पद्धतीने ते सांगणं. दुसरं काही सोप्या टिप्स असतात की बरेच वेळा पेशंटचं असं म्हणणं असतं की आम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही. तर आम्ही त्यांना म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की तुमच्या सोयीच्या वेळेला घरातल्या घरात सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. उदाहरणार्थ एखादी गृहिणी आहे, तिला जर सकाळी 11 वाजता सगळं आवरलं वेळ आहे तर ती 11 ते 11:15 चालू शकते किंवा 11 ते 11:15 किंवा 11:30 पर्यंत 15 मिनिटाच्या अशा 3 सेशनमध्ये किंवा दुपारी 3ला वेळ आहे, संध्याकाळी 7ला वेळ आहे, तर त्यावेळेस ती 15-15 मिनिटाचे 3 वेळा सेशन केले तरी 45 मिनिट्स तिचा व्यायाम होतो. आणि त्यासाठी कुठेतरी वेगळा वेळ काढून घराबाहेर जाण्याची किंवा पैसे भरून काही जॉईन करण्याची तिला गरज पडत नाही. अशा सोप्या सिंपल टिप्सनी किंवा सोप्या प्रकारांनी सोपे बदल केल्याने सुद्धा त्याचे परिणाम खूप मोठे दिसू शकतात. आणि यामध्ये मॉनिटरिंग किंवा तपासण्या हे पण खूप महत्त्वाचं आहे की आपली शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी तपासल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे पथ्य, व्यायाम आणि तपासण्या आणि याच्याबरोबर योग्य पद्धतीने घेतलेले उपचार, या 4 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपला मधुमेह नियंत्रणात हा नक्कीच राहू शकतो. डॉक्टर अश्विनी जोशी, मधुमेह असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सतत तोंड द्यावं लागतं. तर या वारंवार भेडसावणाऱ्या दैनंदिन आव्हानांना स्ट्रॉंगली कसं हाताळावं याविषयी तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? मधुमेह हा ज्या रुग्णांना होतो त्यांच्या जीवनाचा तो एक अविभाज्य घटक होऊन बसतो. तर असे जे अविभाज्य घटक किंवा व्यक्ती, त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मधुमेहाला शत्रू न मानता त्याला आपण मित्र किंवा सुहृद बनवून जर का राहिलो तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्रासदायक ती व्यक्ती किंवा तो आजार न ठरता त्याच्या बरोबर आपण राहायला शिकतो, असं माझं कायम माझ्या पेशंट्सना सांगणं असतं. हे कसं जमतं तर त्याला आपण एका पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर हे सहज करणं शक्य आहे. योग्य आहाराने, जो आनंदाने केलेला आहार नियोजन आहे, छान केलेल्या व्यायामामुळे आपण त्याला आपल्यापासून दूरही ठेवू शकतो. तर रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जर का मधुमेहाला घेऊन पुढे जायचं असेल तर त्याच्याशी एक मैत्री साधा. आपल्या आहारामध्ये अतिशय छान, आपण भारतीय संस्कृतीमध्ये आहोत, आपल्याकडे खूप आय ऑलवेज से खूप कलिनरी हॅबिट्स आहेत. म्हणजे आपल्या 50 किलोमीटर अंतरावरती स्वयंपाकाची पद्धत असेल ती बदलते किंवा खाण्यापिण्याची आपल्याकडे खूप सुबत्ता आहे. त्याच्यामुळे प्रयोगशील राहा
आपलं जे किचन आहे त्याला एक प्रयोगशाळा म्हणून वापरा, ज्याच्यामध्ये विविध छान पदार्थ तुम्ही सर्व कुटुंबीय मिळून किंवा स्वतःहून शिकून, मग तो स्त्री असेल अथवा पुरुष, त्यांनी याच्यामध्ये आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे, थोडे प्रयोग केले पाहिजे, सोप्या सोप्या पदार्थांपासून सुरुवात केली पाहिजे जे पोषक आहेत. आणि असं नियोजन जर का केलं तर मधुमेहाला आपल्याला आटोक्यात देखील ठेवता येईल आणि त्याच्यापासून काही गुंतागुंत होणार असेल तीही टाळता येईल असं मला वाटतं. खरंच तुम्ही एक चांगलं ॲडवाईस केलं की स्वयंपाकघरालाच प्रयोगशाळा बनवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर प्रीती घोलप तुमच्याकडे येते. मधुमेह आणि नैराश्य, एक नर्वसनेस हे नेहमी सोबत असतात. तर मधुमेहसह जगताना मेंटल हेल्थ जपणं आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना कसं मार्गदर्शन कराल? आजकालच्या जगामध्ये नैराश्य किंवा स्ट्रेस हे खूप जास्त कॉमनली दिसतं आणि याचा सगळ्याचा डायबिटीजवरती परिणाम होत असतो. मी असं म्हणेन की डायबिटीज आणि नैराश्य किंवा डिप्रेशन यांचं ड्युअल रिलेशनशिप आहे. कारण आपल्याला कुठलाही आजार झालाय, एक लाँग टर्म आजार जो कायमस्वरूपी आहे, बरा न होणारा, हे कळल्यानंतर त्याच्या मानसिक ताणामुळे पण ताण येतो आणि नैराश्य येऊ शकतं. किंवा एखाद्याला ऑलरेडी नैराश्य असेल तर त्याही व्यक्तीला त्या नैराश्यामुळे पण डायबिटीज होऊ शकतो. म्हणजे समजा नैराश्य असलेली व्यक्ती असेल तर ती आपल्या डॉक्टरचं पथ्य सांगितलेलं किंवा गोळ्या न घेणं, पथ्य न पाळणं, व्यायाम न करणं किंवा एक रिबेलियस ॲटिट्यूड की मला काही नाही करायचं, मला नाही कंट्रोल करायचा, अशा ॲटिट्यूडमध्ये जाऊ शकते. प्लस ज्यांना नैराश्य किंवा डिप्रेशन असतं, अँक्झायटी असते, अशा लोकांना काही वेळेला झोप लागत नाही, त्यांची झोप पुरेशी होत नाही. त्यामुळे त्यांचं एक ताणाची लेव्हल वाढते. या सगळ्या अँक्झायटीमुळे किंवा मानसिक ताणामुळे शरीरातले काही स्ट्रेस हॉर्मोन्स, ज्याला आपण कॉर्टिसॉल म्हणतो, किंवा स्टिरॉइड लाईक हॉर्मोन्स असतात जे वाढतात. हे वाढल्यामुळे पण त्याचा इफेक्ट शुगर वाढल्यामध्ये होतो. त्याचबरोबरीने एखाद्याला डायबिटीज झाला तर त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता, आता जसं अश्विनी मॅडमनी सांगितलं तसं त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता हा आपला मित्र आहे असं बघून जर का केलं तर मग ते नैराश्याचं प्रमाण कमी होईल. ॲक्सेप्टन्स इज द की टू मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. मला डायबिटीज आहे हे एकदा ॲक्सेप्ट केलं की मग त्याच्या अनुषंगाने येणारं नैराश्य किंवा डिप्रेशन टाळता येईल. आणि आता या करंट लाईफस्टाईलमध्ये इतकी सगळ्यांची लाईफस्टाईल गडबडीची झाली आहे की साधं ट्रॅफिकमध्ये जातानाही त्याचा स्ट्रेस येतो. तर या स्ट्रेसमध्ये काम करण्यासाठी एक तर रेग्युलर एक्सरसाइज, हा फिजिकल एक्सरसाइज आणि प्लस मेडिटेशन हे मानसिक ताणतणाव नियोजन करण्यासाठी करणं अतिशय आवश्यक आहे. हे दोन्हीचा जर का छान बॅलन्स ठेवला तर नैराश्यातनं बाहेर पडता येईल किंवा मुळात ते येणारच नाही. डॉक्टर अश्विनी जोशी, या आजारामुळे एकंदरीतच आपल्यावर आर्थिक बोजा पडू शकतो का, फायनान्शियली? तर त्यातून आपण कसा मार्ग काढायचा, कसं मॅनेज करायचं, याविषयी थोडक्यात सांगाल? जिथे योग्य आहे त्या तपासण्या तुम्ही योग्य वेळेमध्ये जर का केल्यात, म्हणजे खूप उशीर झाल्यानंतर कधी कधी एखादी तपासणी केली आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की अरे किडनीवरती तर खूपच ताण आलाय, आपण इतके वर्ष लक्ष दिलं नाही डायबिटीसकडे आणि आता त्यामुळे किडनीला ताण झालाय आणि मग आता किडनीचा विकार पण त्याच्या मागे आलाय, मग त्याचा खर्चाचा बोजा हा आपसुकपणेच त्या पेशंटच्या वरती पडणार आहे आणि त्याचा इफेक्ट हा त्याच्या घरावरती किंवा त्याच्या फॅमिलीवरती होणार असतो आणि त्यामुळे त्याचा आर्थिक बोजा आणखीन जाणवतो. हेच जर का वेळेमध्ये त्यांनी जर का कुठली तपासणी सांगितली असेल डॉक्टरांनी करायला की किडनीचा रिपोर्ट वर्षातून एकदा केला पाहिजे किंवा डोळ्याची तपासणी वर्षातून एकदा केली पाहिजे किंवा ईसीजी तरी काढला पाहिजे. कधी कधी रुग्णांना असं वाटतं की अरे उगीच सांगतायत का, हे आवश्यक आहे का, पण त्याच्या मागची भावना ही असते की लवकर आपल्याला याचं निदान झालं तर थोडक्यामध्ये आपल्याला औषधं देऊन त्याच्यातनं बाहेर पडता येणार आहे किंवा बरं होता येणार आहे. हेच जर का आपण टाळलं तर आपण पोस्टपोन करत जातो काही गोष्टी आणि मग जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवतं त्याचा आणखीन आर्थिक बोजाही आपल्यावरती येतो. थोडाफार आर्थिक बोजा आपल्याला येणारच आहे, ह्याचे खर्च औषधांचे पेलायला लागतात आणि म्हणूनच मग आम्ही म्हणतो की आजारच टाळायचा असेल तर मग चांगली जीवनशैली समजा आपण ठेवली तर आजारच होणार नाही, मग स्वाभाविकच आर्थिक बोजा आपल्यावरती येणार नाही, म्हणजे ज्याला प्रिव्हेन्शनचं महत्व आहे. डॉक्टर गौरी ताम्हणकर, स्त्री पुरुषांचा आजार, तो सामाजिक आर्थिक विषमतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल? वेळीच उपाययोजना करणं, वेळीच लक्ष देणं हे महत्वाचं असलं तरी आपल्याकडे जेव्हा स्त्री आणि पुरुष अशा दोन घटकांकडे आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि मानसिक या तिन्ही बाबतीमध्ये खूप फरक आढळतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या पुरुषाला व्यायाम सांगितलेला
तो नियमित करणं हे खूप सोपं असतं आणि जितकं ते स्त्रीला खूप कठीण असतं. त्याला कारणं असंख्य असतात, त्याला फाटे खूप फुटलेले असतात किंवा एखादं पथ्य सांगितलं, तर एखादी स्त्री पुरुषाकडे लक्ष देऊन त्याला पथ्याचं करून घालते. पण स्वतःची वेळ आली, तर मात्र तिला स्वतःसाठी वेगळं पथ्य करणं किंवा वेगळा स्वयंपाक करणं हे आवडत नाही. आणि हे स्त्री-पुरुषांमध्ये खूप वेळा आपण बघतो. त्याचबरोबर आर्थिक बाबतीत म्हटलं आणि जर ती स्त्री अवलंबून असेल कुणावर, तर स्वतःसाठी वेळीच औषधोपचार घेणं किंवा डॉक्टरांच्याकडे सांगितलेल्या वेळेला जाणं, हे थोडंसं टाळण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. कारण स्वतःवरती पैसे खर्च करून घेणं म्हणजे हे वाया घालवणं आहे पैसे, असा थोडासा दृष्टिकोन स्त्रियांचा असतो. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये हा कायमच विचारांचा किंवा सामाजिक आर्थिक दरीमध्ये हा फरक हा आढळतोच. त्याचप्रमाणे जर सोसायटीचा विचार केला किंवा समाजाचा विचार केला, तर पुष्कळ वेळा ते एखाद्या दुसऱ्या गोष्टींवर, चैनीच्या गोष्टींवर खर्च करायला मागे-पुढे बघत नाहीत. पण औषधोपचाराची वेळ आली, की मात्र त्यांचं असं असतं, की ही एखादी गोळी बंद केली तर चालेल का? किंवा ही एखादी गोळी नाही घेतली तर चालेल का? कमीत कमी औषधं बघूया, त्यातल्या त्यात स्वस्त औषधं बघूया. पण यामध्ये तुम्हाला चांगल्या उत्तम उपचाराची जिथे अपेक्षा असते, तिथे तुम्हाला त्या डॉक्टरांचा सल्ला मानणं किंवा त्या डॉक्टरांकडे सांगितलेल्या वेळेला जाणं, मॅडमने सांगितलं तसं योग्य त्या तपासण्या करणं, हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे या समाजाची सुद्धा किंवा सामाजिक भावना जी असते आपली, की कमीत कमी खर्चात, कमीत कमी पैशात किंवा आज नाही उद्या करू. तर ही थोडीशी चालढकल ही नेहमीच औषधांच्या, तपासण्यांच्या बाबतीत केली जाते आणि ती मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे नंतर एखादा पुढे मोठा खड्डा खणण्यासारखं आहे, की ज्याच्यात आपण पडण्याची दाट शक्यता आहे. तर वेळीच आत्ताच आपण त्याला पायबंद घातला, तर हे पुढे आपण टाळू शकतो. डॉक्टर प्रीती घोलप, ज्यांना डायबिटीज असतो तर मधुमेह असणाऱ्यांनी खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद त्यांना घेता येत नाही असं आपल्याला दिसून येतं. तर त्यांच्यासाठी काही पर्याय तुम्ही सुचवू शकाल का? मी कितीही वेळेला पेशंट डॉक्टरकडे आला तरी त्यांच्यासाठी डाएट हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कुठेतरी आपण काय खाऊ हा एक सततचा प्रश्न त्यांच्या मनात बॅकग्राऊंडला चाललेला असतो. तर शक्यतो मधुमेही रुग्णांनी साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ किंवा मध या सगळ्या गोष्टी पूर्णपणे टाळलेल्या चांगल्या. परंतु कधीतरी काही सणवार असेल किंवा कोणाचे वाढदिवस असतील, अॅनिव्हर्सरी असेल, तर एखाद्या वेळेस थोडंसं गोड खायला हरकत नाही. पण ते आपण गोड किती खातोय आणि काय खातोय ह्याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला एक दिवस काहीतरी गोड पदार्थ खायचा आहे, तर तेव्हा बाकीचे कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळी किंवा भात अशा गोष्टी थोड्या कट डाउन करा. थोडे फायबर्स वाढवा, थोडे प्रोटीन्स वाढवा खाण्यातले. म्हणजे कोशिंबिरी खा किंवा त्याच्याबरोबर काय उसळ किंवा डाळ असं काहीतरी खा. आणि तो गोड पदार्थ मॉडरेशन म्हणजे एव्हरीथिंग इन मॉडरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, की किती खातोय आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे कधीतरी खा हे आम्ही जेव्हा सांगतो, तेव्हा ही कधीतरीची वेळ कधीतरीच येणं गरजेचं असतं. ती रोज ठराविक वेळेला आलं, रोजच मला जेवल्यानंतर गोड खायला लागतं, ह्या गोष्टी मात्र अव्हॉइड करणं अतिशय गरजेचं आहे. त्यातून एखाद्याला खूप जास्त इन्शुलिन चालू आहे किंवा एखादी प्रेग्नंट व्यक्ती आहे की जिला शुगर्स अत्यंत काटेकोरपणे कंट्रोल करणं गरजेचं आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन्स चाललेले आहेत, अशा व्यक्तींनी मात्र 100% पथ्य पाळणं अतिशय गरजेचं आहे. पण ज्याची एखादी व्यक्ती ज्यांचं डायबिटीस अगदी नवीन आहे, जे फक्त डाएट आणि एक्सरसाइजवर कंट्रोल आहे, आणि एखाद्या वेळेस गोड खायला काही हरकत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल आता आंब्याचा सीझन येतोय, तर आंब्याच्या सीझनमध्ये पण आम्ही पेशंटला सांगतो की खा एखाद्या वेळेस वाटीभर आंब्याचा रस खायला हरकत नाही. पण त्याच्या बरोबरीने बाकीची पथ्य पाळा म्हणजे तुमची शुगर ओव्हरऑल कंट्रोलमध्ये राहील. पण त्याचा अर्थ असा नाही की मला आंबा खायला परवानगी दिली म्हटल्यानंतर मी दिवसातनं 2 आंबे, 4 आंबे, 4 वाट्या रस इतकं खाल्लं तर मग ते शरीराला बाधणारच आहे. डॉक्टर गौरी तामणकर, रुग्णांच्या सल्लामसलत दरम्यान उद्भवणारे काही वारंवारिक विचारले जाणारे जे गैरसमज आहेत, चिंता आहे, ती तुमच्याकडून आपल्या प्रेक्षकांना याविषयी थोडक्यात मार्गदर्शन मिळेल का? जेव्हा केबिनमध्ये आम्ही बसतो आणि पेशंट आमच्याकडे येतात शुगरचे रिपोर्ट घेऊन किंवा शुगर नव्याने कळली आहे, पहिल्यांदाच कळली असं समजून, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असतो की माझ्या गोळ्या बंद कधी होतील. हा सगळ्यांचा खूप कॉमन प्रश्न आहे. किंवा मला काही त्रासच नाही आहे तर मला शुगर कशी काय आहे, परत एकदा आपण चेक करून बघूया का, किंवा शुगर माझी नॉर्मल आली आहे तर आता गोळ्या बंद होतील का, किंवा अशी गोळी कुठली तरी द्या की ज्याने माझा कायमचा मधुमेह बरा होईल. किंवा चालण्याचाच व्यायाम मी करतो तोच सगळ्यात उत्तम आहे ना, तेवढंच मी केलं तर पुरेसं आहे ना.
किंवा मी तर गोड खात नाही, मग मला शुगर कशी काय झाली. असे एक ना अनेक अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात किंवा त्यांनी ऐकलेले असतात, त्यांचे गैरसमज असतात. आणि त्यात जर का त्यांना आपण इन्सुलिन आम्ही म्हटलं की चालू करायचं आहे, मग तर त्यांच्या मनामध्ये प्रश्नांचं मोहोळ चालू होतं, की सगळ्यात अगदी आहे की आपली आता इन्सुलिन चालू करायला लागलं म्हणजे आपली शुगर आता इतकी आटोक्याच्या बाहेर गेली आहे की आता हा शेवटचा उपाय चालू झाला आहे. किंवा इन्सुलिन चालू केलं म्हणजे आपलं काहीतरी वागण्यात किंवा आपलं करण्यात काहीतरी चुकलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला इन्सुलिनची गरज पडली आहे. किंवा एकदा इन्सुलिन सुरू झालं की आता त्याची सवयच लागणार आहे. मग आयुष्यभर आपल्याला इन्सुलिन टोचून घ्यावं लागणार आहे, दुसरा आपल्याला पर्याय नाही. त्याचे एक ना अनेक हे गैरसमज असतात आणि त्यांना मला वारंवार त्यांना उत्तरं द्यावी लागतात किंवा त्यांना थोडंसं काउन्सिल करावं लागतं, की याच्यामध्ये इन्सुलिन चालू केलं म्हणजे असं नाही आहे की तुमची शुगर खूप जास्त झाली आहे किंवा आता शेवटचा उपाय आहे. पुष्कळ वेळा आताच्या सध्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण इन्सुलिन हे आधी चालू करू शकतो, जेणेकरून तुमचा जो नॅचरल प्रवास आहे, तुमच्या शरीरातल्या इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्सचा तो जास्त काळ सुरू राहील. आणि म्हणून आपण इन्सुलिन चालू केले आहे. किंवा तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत, त्यासाठी आपल्याला इन्सुलिनची गरज पडली आहे. किंवा तुम्ही गोड खाल्लेलं असल्यामुळे तुम्हाला शुगर झालेली नाही आहे, तर शुगर झाल्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही गोड खाऊ नका. बरेच वेळा असं असतं की कोलेस्टेरॉलची गोळी कशासाठी चालू केली आहे, त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत का. तर तिथेही आम्हाला सांगावं लागतं की भविष्यात रक्तवाहिन्या कडक होऊ नये किंवा त्या ब्लॉक होऊ नयेत म्हणून ही प्रिव्हेन्शनसाठी गोळी चालू केली आहे. त्याचा आता डायरेक्ट काही परिणाम नाही आहे. किंवा चालण्याचा हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्याच्याबरोबर जर तुम्ही रेझिस्टन्स एक्झरसाइज ॲड केला आणि तो तुमच्या सोयीच्या वेळेला घरातल्या साधनांनी सुद्धा जरी केलात, तरी तुमची आपोआपच ताकद वाढेल किंवा तुमचं वजन वाढायला किंवा तुम्हाला छान वाटायला, फ्रेश वाटायला त्याचा फायदा होईल. जरी काही त्रास नसला तरीही आपल्याला वारंवार रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे तपासणं गरजेचं असतं. एकदा नॉर्मल आली म्हणजे आता साखर बरी झाली आहे, आता ना गोळ्या औषधांची गरज आहे किंवा ना तपासण्यांची गरज आहे असं नाही. तर ती साखर नॉर्मलला आली आहे, ती पथ्य, व्यायाम आणि गोळ्यांनी आली आहे आणि ती तपासून कंट्रोलमध्ये आहे की नाही हे आपल्याला वारंवार बघणं गरजेचं आहे. कारण ती केव्हाही आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते आणि ते आपल्याला लक्षात येण्यासाठी तपासणीशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जरी शुगर नॉर्मलला आली तरी गोळी बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे आपल्याला जायचंय. डॉक्टर प्रीती घोलप, मधुमेहाचा वैयक्तिक आरोग्यावर परिणाम होतो. मधुमेहाचा वैयक्तिक नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो, याविषयी तुमचं काय मत आहे, काय विचार आहेत त्याविषयी सांगाल? की मला मधुमेह झालाय ह्याचा मी आधी म्हटलं तसं ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मला मधुमेह झालाय आणि मी आता ह्याच्याबरोबर जगणार आहे आणि ह्याच्याबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने जगणार आहे. असं जर का पॉझिटिव्हली आपण घेतलं तर त्या व्यक्तीचा घरचे लोक सुद्धा ते तितकंच पॉझिटिव्हली घेतात. पण ज्याला झालंय त्यांनी ते निगेटिव्हली घेतलं किंवा त्या कारणामुळे कोणावरती चिडचिड केली, की आता मला काय, माझं खरं नाही, मला डायबेटीस झालाय, या व्यक्ती याच्यामुळे त्याच्या मनात स्वतःच्या नैराश्य आलं किंवा डिप्रेशन, अँझायटी आली, तर त्या व्यक्तीचे रिॲक्शन हे चुकीचे असू शकतात. आणि मग छोट्या छोट्या कारणांवरनं भांडण होणं, आपल्या स्पाऊस बरोबर म्हणजे नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर किंवा मुलांवरती राग काढणं, अशा पद्धतीने त्याच्यातनं त्याच्यात ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी बेस्ट थिंग इज टू ऍक्सेप्ट द डायग्नोसिस, की मला मधुमेह झालाय आणि मी त्याच्याबरोबर व्यवस्थित राहणार आहे, व्यवस्थित करणार आहे आणि याच्या पुढचं सगळं आयुष्य मी अत्यंत नॉर्मल जगणार आहे, हे स्वतःला सांगणं आणि त्याप्रमाणे बिहेव करणं गरजेचं असतं. की जर का शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स वरती काही वेळेला जखमा होणं किंवा इन्फेक्शन्स होणं असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ज्याच्यामुळे त्यांच्या लैंगिक जीवनामध्ये किंवा सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काही वेळेला डायबिटीज अनकंट्रोल्ड असल्यामुळे त्याचाही इफेक्ट याच्यावरती होऊ शकतो. पण या सगळ्यासाठी औषधोपचार अवेलेबल आहेत आणि शुगर कंट्रोल झाली की बरेचसे वेळेला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो हे जे काय मधुमेहामुळे होणारे त्रास आहेत ते सगळे कंट्रोल करण्यासारखे नक्कीच आहेत, पण वेळीच त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डॉक्टर अश्विनी जोशी, एकंदरीतच कुटुंब आणि मधुमेहाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि कशा पद्धतीने त्यातून स्वतःची काळजी घ्यायची, याविषयी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक व्यक्ती ही जशी घरी असते तसे आयुष्यातले दिवसातले 8 ते 10 तास ती बाहेरच्या जगामध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी असते.
समजा तरुणपणातला डायबिटीस असेल, म्हणजे आपण थोडा विचार करूया टाईप 1 डायबिटीस विषयी. थोडा वेगळा मी डायबिटीसचा प्रकार इथे सांगते, की जो जरा लहान वयोगटामध्ये दिसतो, ज्यांना इन्शुलिन ही गरज असते त्यांची, त्याच्यामुळे त्यांना सतत इन्शुलिन इंजेक्शन्स लागतात किंवा त्यांना अत्याधुनिक इन्शुलिन पंप्स नावाचे डिव्हायसेस असतात. अशा मुलांना तर खूप ह्या सपोर्ट सिस्टीमची गरज आहे. कुठेतरी एक टॅबू असतो, म्हणजे पालकांना वाटत असतं की हे कसं काय सांगावं बरं ते ज्या शाळा कॉलेजमध्ये शिकतायत त्यांना, की या माझ्या मुलाला हा प्रकारचा डायबिटीस आहे, त्याची थोडीशी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर हे बिनधास्तपणे सांगितलं पाहिजे, त्याच्या मित्रमैत्रिणींना हे माहिती असलं पाहिजे, की जेणेकरून समजा उद्या साखर खूप वाढली किंवा मी तर म्हणेन साखर खूप कमी झाली, की ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, तर आजूबाजूच्या व्यक्तींना माहिती पाहिजे की काय आपण उपाय केले पाहिजेत. की त्याला दरदरून घाम फुटलाय, चक्कर आले, भूक लागल्यासारखं होतं, तर पटकन गोड खायला दिलं पाहिजे. अतिशय बेसिक, किंवा साखर 4 चमचे दिली पाहिजे. हे बेसिक मी म्हणेन आरोग्य प्रबोधन ह्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी कुठेतरी आमच्या डॉक्टर मंडळींची देखील आहे. आणि त्याच अनुषंगाने कैकदा आम्ही काही कार्यशाळाही अरेंज करतो, ज्याच्यामध्ये काही पेशंट्सना ज्यांच्या शुगर्स खूप जास्त असतात, मग त्या टाईप 1चे असतील किंवा टाईप 2चे असतील, त्यांच्या फॅमिलीजना एकत्रितपणे बसवून त्यांना ह्याच्याविषयी आरोग्य प्रबोधन केलं जातं. डॉक्टर अश्विनी जोशी, डॉक्टर गौरी ताम्हणकर, डॉक्टर प्रीती घोलप, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला. खूप चांगलं मार्गदर्शन केलं मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनो, जाता जाता एक महत्त्वाची टीप तुमच्यासाठी. तुम्हाला आरोग्यविषयक काही शंका वाटत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चांगल्या आरोग्याच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.